कारण या रायगड इश्यूवर आमचं पोट भरू शकत नाही। 2 रुपयाची मजुरी करून 3-3 खेपा आम्ही वाळू चढवले। या रायगडची भूमी आम्ही सांभाळली आपल्या धनगर समाजाने। म्हणून तुम्हाला सांगते की आम्हाला या रायगडवरून हलवू नका। फुटपाथवर धंदा करू पण आम्ही रायगड सोडणार नाही। किल्ले रायगडवर पूर्वापार राहत असलेल्या धनगर समाजाला केंद्रीय पुरातत्व विभागाकडून गड सोडण्याच्या नोटिसा जारी करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून सर्व स्तरावरून विरोध व निषेध होत असताना रविवारी 29 जून रोजी भाजप आमदार तथा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर किल्ले रायगडावर दाखल झाले आणि धनगर समाजाच्या वस्तीवरती भेट देऊन पाहणी करत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। या नोटीस राज्य सरकारने दिल्या नसून त्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले असून कोणाच्या सूचनेवरून या नोटीस देण्यात आल्या याचा खुलासा जिल्हाधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच गडावरील धनगर समाजाच्या वास्तव्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याचे स्पष्ट करून पुरातत्व व वन विभागाच्या जन्मपूर्वीपासूनच धनगर समाजाचे वास्तव्य या गडावर असल्याचे ठामपणे सांगितले। नोटिसा दिलेल्या ह्या सरकारच्या मार्फत एखाद्या राजकीय दृष्टिकोनातून कुणी माननीय वरिष्ठ नेत्यांनी सूचना देऊन नोटिसा दिल्या तर तो भाग वेगळा, त्याला माहीतच नाही ना वरिष्ठ लोकांना। आता मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की कलेक्टरनी दिलंय। मग कलेक्टरना कुणी सूचना दिल्या हे कलेक्टरनी स्पष्ट करायला पाहिजे ना, किंवा त्यांनाच वाटलं ही घरं काढली पाहिजेत, जवळच्या कोणाला द्यायचं आहे, त्यांना कुणी सांगितलं, काय झालं ह्याच्याबद्दलची स्पष्टता कलेक्टर साहेब देतील। कारण हे काय पहिले कलेक्टर नाहीत, रायगडमध्ये आले आणि मग ह्या लोकांनी अतिक्रमण केलं ते काढायचं। अरे पूर्वीपासून आहे, महाराष्ट्राची निर्मिती 1960ला झाली, भारत स्वतंत्र 1947ला झाला। अरे महाराजांच्या काळापासूनची लोक आहेत। तुमचं पुरातत्व विभागाचा जन्म कधी झालाय त्याचं साल काढा, त्याच्या पूर्वीची लोक आहेत। वन विभागाचा जन्म होण्यापूर्वीची लोक आहेत। वन विभागाचे लोक खाली कारवाई करतायत, महाद्वारापासून खाली पायथ्यापर्यंत, आणि वर लोक हे पुरातत्व विभागाचे लोक कारवाई करतायत। आणि म्हणून सरकार हे अशा पद्धतीने करणार नाही। मी आज इथून गेल्याच्या नंतर माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत हा सविस्तरपणे अहवाल मी देणार आहे। इथल्या लोकांची मागणी, इथल्या लोकांची भूमिका आणि ह्यांचं इथलं योगदान हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती मी 100% घालतो। आणि मुख्यमंत्री अत्यंत संवेदनशील आहेत, ते कुणावरती अन्याय करणारा त्यांचा स्वभाव नाही आहे। आणि त्यामुळं माननीय रायगडचे जिल्हाधिकारी साहेब यांनी याच्याबद्दलची स्पष्टता द्यावी की नोटीस काढण्याचं कारण काय, नोटीस कुणी काढायला लावलं आणि नोटीस आताच का काढलं। कारण 1960 पासून कुठल्याही महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर कुठल्याही कलेक्टर महोदयांनी यांना नोटीस काढलं नाही। ही तर लोक तेव्हापासून आहेत, स्टॉलधारक तेव्हापासून आहेत। मग आत्ताच नोटीस काढण्याचं कारण काय, याच्या मागे नेमकं कोण आहे याची स्पष्टता माननीय जिल्हाधिकारी महोदयांपेक्षा दुसरं कोणी देईल असं मला अजिबात वाटत नाही। तर त्यांनी ते द्यावं। आणि जिल्हाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे, कामं करण्यासारखी खूप आहेत रायगड जिल्ह्यामध्ये, ती कामं तुम्ही करा। तुम्ही ह्या भानगडी करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका असं मला त्यांना नम्रपणे सांगायचं आहे। बघा, अतिक्रमणाचे 2 प्रकार आहेत, प्रतापगडावरचं अतिक्रमण आणि विशाळगडावरचं अतिक्रमण। हे जिहादी लोकांनी केलेलं अतिक्रमण आहे। प्रतापगडावरती आणि विशाळगडावरती ज्यांनी अतिक्रमण केलं हे शिवाजी महाराजाला मानणाऱ्या न लोकांनी केलं आहे। अतिक्रमणातला भाग समजून घ्या, ते अतिक्रमण तर काढलंच पाहिजे। आता मी परवा इंदापूरला गेलो, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत मालोजी राजेंची समाधी आहे, तिथं त्यांची गडी आहे, तिथं चांद बाबांचा दर्गा काढलाय। मग ते ठेवायचं का, ते काढलं पाहिजे। आज आम्ही शिवाजी महाराजांचे वारस आहोत, शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारस आहोत। शिवाजी महाराजांचं काम लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या नंतर करतोय आणि त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या सोबत काम करणारी लोक आहेत। म्हणजे हे शिवाजी महाराजांचे मावळे लोक आहेत। हे तुम्ही अतिक्रमण कसं काय म्हणू शकता? हे अतिक्रमण अजिबात नाही, हा यांचा अधिकार आहे आणि हे पूर्वीपासून इथंच लोक आहेत। त्यामुळं अतिक्रमण प्रतापगडावरचं, अतिक्रमण विशाळगडावरचं हे 100% काढलं पाहिजे। ते काढलं, राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांचं मी अभिनंदन करतो। अन्य कुठल्याही गडावरती जिहादी प्रवृत्तींनी केलेलं अतिक्रमण ते आताही काढलं पाहिजे, त्याच्यावरती आमची भूमिका ठाम आहे। तुम्ही महाराष्ट्रातल्या राजकीय पुढाऱ्यांना सोडून, म्हणजे ज्यांना हे अतिक्रमण काढा वाटतंय अशा बाकीच्या राजकीय पुढाऱ्यांना तुम्ही विचारा
किंवा हजारो लाखो शिवभक्त येतात गडावरती, त्यांना विचारा, ते म्हणतील की धनगर समाजाचं इथं पहिल्यापासूनचं वास्तव आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही आहे. हे बघा, जो कोणी यामध्ये असेल तो, मला माहीत नाही, पण ज्यांना कोणी हे केलं असेल त्यांना तर माहीत असेल ना. जो कोणी असेल तो, की ज्याला वाटतं की धनगरांनी अतिक्रमण केलं आणि त्यांना काढायचं, त्यांना आम्ही उत्तर देऊ. ज्यांनी नोटीस काढायला लावले त्यांनी स्पष्ट पुढे यावं. अधिकाऱ्यांच्या आडून लढायची आवश्यकता नाही ना. आणि हे शिवाजी महाराजांच्या विचाराला पटणारी गोष्ट आहे का? जे कोणी हे सगळे उद्योग करतायत त्यांना माझा थेट सवाल आहे की महाराजांना हे पटण्यासारखी गोष्ट आहे का? त्यांच्या विचाराला तुम्ही कुठल्या पद्धतीने काम करायला लागलाय? तुम्ही एक दिवस येणार, वर्षातलं 2 दिवस येणार, आणि इथं हीच मुलं आहेत ना सगळ्या शिवभक्तांचं स्वागत करायला, इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची काळजी घ्यायला, इथल्या जगदीश्वर मंदिरामधली आजूबाजूच्या परिसरातली काळजी घेण्यासाठी इथं हजारो लोक येतात. त्यांच्यावरती वाच कोण ठेवतं? हीच मुलं ठेवतायत. कुठलंही गैरकृत्य इथं करू देत नाहीत, चुकीचं काम ही मुलं करू देत नाहीत. त्यामुळं ह्या मुलांच्यासाठी इथल्या आमच्या आई बहिणी अरे एवढं सगळं इथं शिवभक्त म्हणून काम करतायत, तर त्यांचं प्रोटेक्शन करणं तुमचीही जबाबदारी आहे. तुम्हाला ते जमणं शक्य नसेल, आम्ही करू. असं वाटतंय की ह्यांना काढलं पाहिजे, त्यांनी इथं येऊन एक 4 दिवस मुक्काम केला पाहिजे. ह्या झोपड्यामध्ये त्यांनी 4 दिवस येऊन राहिलं पाहिजे. आमची लोक कशी राहतायत, सापाशी खेळतायत, अंधारामध्ये राहतायत. एक दिवस एक रात्र काढून बघा ना तुम्ही. तुम्हाला तिकडून राजकारण डोक्यात कुणाच्या जातीवादाचा किडा जर जास्त वळवळत असेल तर त्यांनी इथं येऊन राहावा. अरे तुम्हाला आता कळालं, तुम्ही कधी आला गडावरती? तुम्हाला गड कधी कळाला? तुम्हाला शिवाजी महाराज कधी आठवले? आता आठवले. मी त्या खोलात जात नाही, परंतु अत्यंत घाणेरडं काम, अत्यंत नीच काम हे काही लोकमंडळी करतायत. आणि जर तुम्ही हे नाही थांबवलं तर जशास तसं उत्तर देण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही 100% येऊ. परंतु आम्ही शिवाजी महाराजांच्या सच्च्या मावळ्यांच्या सोबत राहण्याची आमची भूमिका आहे आणि आम्ही 100% राहू आणि इथल्या लोकांना त्याची व्यवस्थितपणे सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रोटेक्शन मिळवून देऊ.